आज आपण क्रिएटिव्ह बाईट्स ही आपल्या यूट्यूब चॅनलवर स्टार फ्रूटपासून एक रेसिपी बनवत आहोत। हे स्टार फ्रूट आहे, याला मराठीमध्ये अर्जुन फळ पण म्हणतात। घरामध्ये प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते। कोणाला कोणतं फळ आवडतं तर कोणतं आवडत नाही। जे फळ आवडत नसतील त्या फळांची आपण अशा वेगवेगळ्या रेसिपीज तयार करू शकतो। आता आपण कट केल्यानंतर 1 कप त्या आपलं फ्रूट झालेलं आहे मेजरमेंट कपानुसार। आता आपण याला व्यवस्थित स्टर फ्राय करून घ्यायचे। 2 मिनिटांसाठी स्टर फ्राय करायचे आणि नंतर आपण त्याला एक वाफ देणार आहोत। वाफ दिल्यामुळे ते थोडं सॉफ्ट होईल। अशा पद्धतीनं आपलं व्यवस्थित स्टार फ्रूट वाफलेलं आहे। आता आपण त्याला पावभाजीच्या मॅशरने मॅश करून घेणार आहोत। ही प्रोसिजर तुम्हाला नको असेल तर तुम्ही मिक्सरला पण काढू शकता, पण कुठला पण फ्रूट जॅम थोडासा जाडसर ठेवला तर खायला छान लागतो। स्टार फ्रूट हे आंबट गोड चवीचं असतं। ह्याच्यामध्ये सी व्हिटॅमिन भरपूर असतं, जे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त असतं। तसेच स्टार फ्रूटमध्ये व्हिटॅमिन B9 असतं आणि फायबर पण असतं, जे कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि आपला हृदयविकाराचा धोका टळण्यासाठी सुद्धा खूप मदत करतं। अशा पद्धतीनं आपलं स्टार फ्रूट व्यवस्थित आपण बारीक करून व्यवस्थित घेतलेलं आहे, आपल्याला जेवढं पाहिजे होतं तेवढं। आणि आपण त्याच्यामध्ये साखर घातली आहे। जे 1 कप आपलं स्टार फ्रूट होतं त्याच्या अर्धी आपण साखर घातली आहे आणि अशा पद्धतीने सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण याच्यापासून फ्रूट जॅम बनवतोय, तर त्याची थोडी चव आंबट तिखट गोड आपल्याला यायला पाहिजे। त्याच्यासाठी आपण दालचिनीचा एक छोटा तुकडा आणि 3 ते 4 लवंगा घातल्या आहेत आणि त्यांचा फ्लेवर उतरण्यासाठी व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे। आणि आपण त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि रॉक सॉल्ट घातलं आहे आपण याच्यामध्ये 1 छोटा चमचा आणि सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं। याची टेस्ट आंबट तिखट गोड अशी येणार आहे, त्यामुळे खायला खूप छान लागतं। एकदम गोडसर न होण्यापेक्षा थोडं स्पायसी असेल तर खायला छान लागतो। आणि सगळ्यात शेवटी आपण लिंबाचा रस पिळायचा आहे। लिंबाच्या रसामुळे साखरेचे क्रिस्टल तयार होत नाही। आणि आता सगळ्यात शेवटी आपण आपला जॅम पूर्ण रेडी झाला आहे का ते चेक करायचं आहे। त्याची एक तार आली पाहिजे, तरच आपला तो जॅम टिकण्यासाठी व्यवस्थित आहे। पाण्याचा जर अंश राहिला तर तो टिकणार नाही। त्याच्यासाठी आपण एका प्लेटमध्ये छोटा तुकडा काढून घ्यायचा आहे आणि चेक करायचं आहे। ही प्रोसिजर महत्त्वाची आहे। अशा पद्धतीने तार आली पाहिजे, म्हणजे आपला जॅम रेडी आहे। आपण गॅस बंद केला आहे आणि लगेचच आपण वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे। तुम्ही जर तसंच पॅनमध्ये ठेवला तर तो ओव्हर कुकिंग होईल। अशा पद्धतीनं आपला जॅम खाण्यासाठी रेडी आहे। हा तुम्ही ब्रेडबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा नुसतासुद्धा खाऊ शकता। खूप छान लागतो। नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर येत आहेत, ते पण नक्की पहा। थँक्यू।